उज्जैनला गेल्यानंतर मी ही एक गोष्ट नक्कीच करणार, हे मी घरातूनच ठरवलेलं होतं. कोणती सांगते पुढे. दुपारी आमच्या या प्रवासाला सुरुवात झालेली होती आणि संध्याकाळी 10 वाजता आम्ही एका ठिकाणी ना जेवण करण्यासाठी थांबलो. आता इथलं जेवण आहे ना थोडंसं ठीक-ठाक होतं, पण आमच्या टोगूला इतकी भूक लागलेली होती आणि त्याचा उपवास पण होता, म्हणून आम्हाला इथे थांबावं लागलं. उज्जैनमध्ये आम्ही रात्री 1:30 वाजता पोहोचलो आणि नंतर छान झोप काढली. सकाळी लवकर उठून फ्रेश झालो आणि निघालो मंदिराकडे. जे पहिल्यांदा महाकालला येतात ना, ते हे मंदिर बघून आहे ना एकदम थक्क होऊन जात असतील. इतकं सुंदर, इतकं छान हे मंदिर बनवलेलं आहे ना, फक्त बघत राहावं. काल रात्रीच मी मोबाईलमध्ये ना हे उज्जैनचं मंदिर बघितलं होतं. तिथं गेल्यानंतर काय-काय बघायचं, कुठे जायचं, ह्या सगळ्या गोष्टी ना काल मोबाईलमध्ये बघितल्या होत्या. पण आज प्रत्यक्षात मंदिर बघून आहे ना इतकं छान वाटलं, इतकं सुंदर मंदिर आहे ना आणि त्यातल्या त्यात इतकी गर्दी होती तरीसुद्धा आमचं महाकालचं दर्शन इतकं छान झालं. खूप वेळ आम्ही तिथे थांबलेलो होतो. उज्जैनला आल्यानंतर आहे ना मला हा टीका महाकालचा आहे ना लावूनच घ्यायचा होता. कारण मी कालचे व्हिडिओ रील्स बघत होते ना, त्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये हे येतच होतं आणि मी ते ठरवलेलं की मी तिथे गेल्यानंतर हा टीका नक्कीच लावणार. थोडेसे फोटोज काढले आणि मंदिर बघत-बघत मंदिराच्या बाहेर पडलो. त्यानंतर आम्ही कालभैरव मंदिराकडे गेलो. इथे इतकी गर्दी होती त्यामुळे कलशाचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पुढे आल्यानंतर आहे ना रस्त्यामध्येच आहे ना हे नवग्रह शनी मंदिर लागतं. इथे मात्र अजिबात गर्दी नव्हती, पण माकडांची गर्दी मात्र खूप होती. इथे छान असं दर्शन झालं, महाप्रसाद घेतला आणि पुढे निघालो. आणि कधी पण कुठे फिरायला जायचं असलं ना, आधीच तिथले ना काही व्हिडिओ रील्स बघून ठेवायचे, जेणेकरून तिथे गेल्यानंतर काय काय करायचं हे आपल्याला कळतं. या हॉटेलमधील जेवणापेक्षा मला ही सिटिंग अरेंजमेंट इतकी आवडली ना, काहीतरी युनिकच होती. याचा लॉंग व्हिडिओ मी आज आपल्या चॅनलवर 4 वाजता अपलोड करणार आहे, तो पण नक्की चेकआउट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. बाय बाय फ्रेंड्स.